हॅलो एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर रियांशी तर बनला होता गौतम बुद्ध. आम्ही यूट्यूबवरती सिरियल पाहत होतो, तर रियांशने तेवढी बघितली आणि वंदना तर आम्हाला आधीच आवडते घ्यायला, त्याच्यामुळं मस्त असा बसला. लगेच सगळ्यांना पण बसवलं होतं, मला पण बस म्हणला होता, पण माझा स्वयंपाक बाकी होता त्यामुळे हे तिघं बसले आणि रियांश मस्त अशी वंदना घेत होता, सगळ्यांना छान असं सांगत होता. आणि त्याच्यानंतर विहारात जसं माईकमध्ये बोलतात तसं त्याचं बोलणं चालू होतं. मग सगळ्यांनी वंदना घेऊन त्याच्या पाया पण पडल्या आणि मी गेले स्वयंपाकासाठी, कारण झटपट अशी साधी सिंपल कुकरमध्ये मला बिर्याणी बनवायची होती. तर पहा, बिर्याणी बनवून तयार आहे आणि थोडंसं पाणी जास्त झालं होतं, इट्स ओके, एवढं बरं काय झालं नव्हतं, तर ठीक आहे चला. त्याच्यानंतर सकाळी रियांशने असं काहीतरी अवतार केला होता, म्हणजे जादू झाला. आणि त्याच्यानंतर रिमोट घेऊन मामाशी गप्पा चालू होत्या की मामा, तू दिलेले पैसे माझे संपलेले आहेत, मला आणखीन पैसे पाहिजे चॉकलेटसाठी, तर लवकर ये, तू पैसे दे, मग आपण दोघं मिळून दुकानावर जाऊ. अशी काहीतरी आमची गडबड चालू होती इथं बोलण्याची. आणि ते झालं की आमचं दुसरं आज म्हणजे रियांशनी मस्ती करण्याचाच मूड होता. त्याच्यानंतर आज आम्ही डायरेक्ट अंगणामध्ये जाऊन जेवण करायचं ठरवलं. तर पहा, मस्त प्लेट भेंडीची भाजी पोळी घेऊन गेला होता आणि रियांश इथं जे बसलाय ना, तर समोर बघा इथंच लगेच थोड्या वेळातच साप आला. रियांश म्हणजे जेवून मध्येच आला 15 मिनिटात. आणि त्याच्यानंतर तिथं छोटं सापाचं पिल्लू आलं होतं, छोटं म्हटलं तरी बी हातभर होतं चांगलंच, आणि ते आलं. लक्कीली रियांशमध्ये आला होता, त्याने ते पाहिलं नाही आणि त्याच्याजवळ पण आला नाही. तर ही दुसरी वेळ आहे आमच्या घरी साप निघण्याची, काय माहिती. इकडं पाठीमागं ग्राउंड होतं, तर तिथं पाणी खूप जमा झाल्यामुळं निघत असतील, काय माहिती कशामुळे निघतायत, पण 2 झालेत आत्तापर्यंत. तर या बाबांनी आणि ऋषभच्या डॅडीनी त्या सापाला मारावं लागलं, कारण आज पकडून घेऊन जाणारं कुणीच नव्हतं आणि तेवढ्या जंप मारत होता ना, त्याच्यामुळे त्याला फास्ट आम्हाला काही ना काही करणं गरजेचं होतं, कारण जर कुठे जाऊन सांधीत लपला तर भेटलाच नसता आणि विषारी आहे की नाही आज पण माहिती नव्हतं. त्यामुळे त्याला ताबडतोब आम्ही मारावं लागलं. मारताना काही चांगलं वाटत नाही, कारण ते ही जीव आहे, त्यामुळं चला असो, आपल्या बचावासाठी कधी कधी असं पण करावं लागतं. चला, इट्स ओके. आणि आता पहा, हे इथं ना आमच्या अंगणामध्ये थोड्या इटकरी ते गेटचं बांधकाम झाल्यामुळं होत्या, तर आम्ही 2 वेळेस घरमालकाला सांगितलं, पण त्यांनी काही उचलून कोणाला पाठवलंच नाही उचलायला. म्हणून आज आम्ही या सापाच्या निमित्तानं ते सुद्धा क्लीन करून घेतलं, कारण मुलं लहान आहेत, उद्या जर त्या इटकरीमध्ये येऊन बसला तर काय करावं. चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.